नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत CBD प्रभाग क्रमांक 28 ब मधून शिवसेना पुरस्कृत नगरसेविका पदाच्या उमेदवार दीपाली घोलप यांनी घरोघरी जाऊन प्रचाराला गती दिली आहे। त्यांचे मतदान चिन्ह CCTV कॅमेरा असून ते प्रभागातील मतदारांशी थेट संवाद साधत आहेत। घोलप यांच्या प्रचारात स्थानिक समस्या, विकास आणि पारदर्शकतेवर भर देण्यात येत आहे। आज मी CBD सेक्टर 3 आणि 4 मध्ये घरोघरी जाऊन प्रचार केलेला आहे आणि मला नागरिकांकडून खूप छान प्रतिसाद मिळालेला आहे, उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे आणि मी शिवसेना पुरस्कृत अपक्ष उमेदवार आहे। त्यामुळे विशेषतः CBD मध्ये मला लाडक्या बहिणींकडून परिवारवाद आणि घराणेशाहीचा विरोधात ठाम भूमिका घेताना दिसलेली आहे आणि त्यांनी CCTV कॅमेऱ्याला मत देण्याचा निर्णय ठाम केलेला आहे आणि तसेच वारकरी भवन जे आहे, वारकरी भवन जवळील ठिकाणी मांसाहार हा केला जातो, त्यामुळे हिंदू धर्मियांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे आणि राजीव गांधी स्टेडियम जे उभारण्यात आलेलं आहे तेथील स्थानिक खेळाडूंना त्यांच्या हक्काच्या मैदानापासून वंचित ठेवलं जात आहे। त्यामुळे सेक्टर 3 आणि 4 येथील नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजीही दिसत आहे आणि या सर्व पार्श्वभूमीवरती जनतेने 28 ब मधून EVM मशीन वरती CCTV कॅमेरा समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी निवडून देत असल्याचा दृढ विश्वास मला इथे दिसून येत आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट, पालिका प्रशासन, नवी मुंबई।